नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे मृत्यूचं सत्र सुरूच। अंबड एमआयडीसीत दुचाकीस्वाराचा मृत्यू। 40 वर्षीय निलेश कोतकरांनी जीव गमावला। भामरागडमध्ये पुरात अडकलेल्या कुटुंबाची सुटका। एसडीआरएफची धाडसी मोहीम। 3 तासांच्या प्रयत्नांनंतर तिघांना वाचवलं। कोल्हापुरात पंचगंगा नदीची पातळी 32 फुटांवर। राधानगरी 99% भरलं। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस। गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले। गोंदिया भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार। वैनगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ। विदर्भासह मध्य महाराष्ट्रात कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज। रायगडसह पुणे, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट। नागपूर महापालिकेच्या पावसाळी नियोजनावर न्यायालयाची तीव्र नाराजी। नागपूर खंडपीठाकडून स्वतःहून गंभीर दखल। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाच्या कार्यतालिकेत सुनावणी। गेल्या 3 वर्षांपासून प्रकरण प्रलंबित। श्रीरामाला वापरून सत्तेत आलात आणि त्यालाच लुटलात। उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका। भाजपला गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा।